श्री शिवाय नमस्तुभ्यं. आपल्या घरात देवी शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखायचे? चला तर पाहूया. ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग श्री स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवीची पूजा अर्चना मनापासून करत असतो, तेव्हा आपण कोणतीही साधना, पारायण, जप, तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलय चक्र तयार होते. यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे ते आज आपण पाहूया. तर नंबर 1, ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्याची मनोभावाने पूजा करतात त्या स्त्रियाला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली, हिरव्या बांगड्या, जोडवी असे अलंकाराने सजलेली स्त्री दिसते किंवा मग सुहासिनी बाईचे दर्शन होते. अथवा एखादी म्हातारी, कपाळावर आड्या पडलेली म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते. जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणतीही मदत मागत असेल तर ते अवश्य करा, कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडीअडचणीमध्ये ती आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते. नंबर 2, ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डाव्या उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजावून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे. किंवा कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते. नंबर 3, ज्यावेळी आपण गौमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की हा देवाचा वावर आपल्या आजूबाजूला आहे. नंबर 4, श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला भेटतात. आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपले उत्तर समजते व स्वामींनी यामुळेच आपल्याला समजावले असते. नंबर 5, आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले घराणे सांगून प्रश्न विचारले जातात. काही मंदिरामध्ये देवाच्या 2 भोवयांच्या मध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते. जर सकारात्मक असेल तर उजव्या, नकारात्मक असेल तर डाव्या गोटा पडतो. असं काही ठिकाणी फुलांचीही वापर केला जातो. हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो. यामध्ये देवांचे खरे तत्व दिसून येते. अनेकांना यांचा अनुभव येतोच, पण काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चितच देतो, परंतु ते आपल्याला समजत नाहीत, आपल्या बुद्धीला पटत नाही, त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि प्रत्येक भागामध्ये ह्या गोष्टीची परंपरा वेगळी राहते. जसं आपलं मराठवाड्याकडे वेगळी, कोकणामध्ये वेगळी. आपण त्याप्रमाणे आपल्या भागात ज्याप्रमाणे आपण पाहतो ते कौल पाहण्याची परंपरा वेगळी असते. नंबर 6, जे कुलदैवतेची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुहासिनी स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलत्या अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते. त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे. नंबर 7, जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्रांचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांनी दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात. यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवींची अनुभूती होते. दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतातच. गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव येतो व आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळायला लागतात, परंतु ते समजून घेता आलं पाहिजे. बऱ्याचदा देव जे आपण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो ते आपल्याला संकेत देतात पण ते आपल्याला समजत नाही. नंबर 8,
ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणार आहेत. नंबर 9. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतावेळी किंवा जल अर्पण करतावेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे. किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेली फुलं, बेलपत्र थोड्या वेळाने आपोआपच खाली पडतात. असं बऱ्याचदा होत असतं, म्हणजे प्रत्येकासोबत किंवा अनेकांसोबत, की आपण फूल ठेवतो आणि ते हवेने किंवा कशाने लगेच खाली पडून जातं. ते लगेच आपोआप खाली पडतात. नंबर 10. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व ज्या घरात देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता, शांतता जाणवते. अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणावर रूढ असते. त्या घरात आनंदच आनंद नांदत असतो. प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हसमुख असतो. म्हणजे ज्या घरात देवाचा वावर असतो त्या घरात एकदम शीतल, थंडता, असं पाय ठेवली की थंड फरशी जाणवते. तेव्हा आपण समजून जावे की आपल्या घरामध्ये देवाचा वास आहे. जसं आपण मंदिरात वावर आहे, मंदिरात जातो तेव्हा मंदिरात गेलो कसं एकदम थंड जाणवतो, त्या प्रकारे. नंबर 11. तुळजापूर, शिर्डी, गागनपूर, नरसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. जे लोक कधीही तिकडे जातात नियमित असं अथवा कधीतरी असो, पण त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव नक्कीच येतो. काही जणांनी गाडी बंद पडते, काही जणांना राहण्यासाठी जागा मिळत नाही, असे बरेच प्रॉब्लेम येतात, परंतु त्यांच्यातून मार्ग निघतो. नंबर 12. घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गागनापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा, हळद, ज्योतिबाचा भंडारा, लाल गुलाल, काळूबाईचा अंगारा यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला लावा. पायाला लावल्याने अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो. ते आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो. यामधून देवाचे खरे सत्व आपल्याला दिसून येते. नंबर 13. शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता नाहीशी होते व मनाला सुखद असा अनुभव मिळतो. ज्यावेळी आपण देवासमोर एकांत ध्यान करत असतो, एकांत म्हणजेच इतर कोणीही नाही, फक्त देव आणि आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो. त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटवायस आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा आणि स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्या व्यक्तीला बकुळीच्या फुलाचा, शिवशंकरचं जो ध्यान करतो त्या व्यक्तीला पारिजातकाचा फुलाचा वास येतो. भगवान विष्णू व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येत देवीची उपासना करणाऱ्या व्यक्तीला मोगऱ्याचा वास येतो किंवा माळीच्या फुलाचा वास येतो. नंबर 13. लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की तेथे देवी शक्तीचा वावर आहे, कारण लहान बाळाला कोणतीही तरी प्रतिकृती जाणवत असते, पण ते समजून घेणे त्यांच्या विचाराच्या पलीकडे असते. नंबर 14. चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे पिल्ले जन्माला घालते तर घरामध्ये अनेक आनंद येण्यास प्रतीक आहे. या संकेतानंतर काही काळातच आपल्या अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात. यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे किंवा घराच्या आसपास घरटे बनवणे हे शुभ संकेत आहेत. अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काहीही इजा पोहोचवू नये, अन्यथा या उलट होण्याची शक्यता देखील असते. नंबर 15. रस्त्यावरून चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतो. नंतर हळूच डोळे उघडून पाहतात तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो. त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे. हा शुद्ध देवी अनुभूतीचा प्रकार आहे. नंबर 16. जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असं जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का, किंवा मग ऑफिसमध्ये जाताना या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही, अशा झालेल्या व्यक्तींना गळ्यात
वैजयंतीमाळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे. यामुळे होणारा त्रास तेथील होऊन सर्व कामे सुरळीत पार पाडतात व हळूहळू मन हलके होत जाते. ही सुद्धा देव आपल्याबरोबर असल्याचा संकेत आहे. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे, तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रूप उगवणे तर शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे. नंबर 17. आपोआप दुर्वा उगवणे. घरातील बागेमध्ये दुर्वा उगवले समजावे. घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. देवाने हा आपल्याला संकेत दिलेला असतो, कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीच आपले विघ्न दूर करतो आणि आपले काम विघ्नपणे पार पाडतो. नंबर 18. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळ दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात. नारळाला शुभ मानले जातात. घरातील नारळ आपोआप तडकणे. घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेला समजावे. घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतलेली आहे. तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही. जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास उतरत नाही. त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल, डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नसते याची भीती सतावत असते. अशावेळी देवांच्या समोर नारळ ठेवून गाराने देवाला सांगितले पाहिजे. काही वेळात आपल्याला काहीतरी संकेत देव देतो आणि आपल्यालाच तारत असतो. नंबर 20. देवाचे सत्य आजही या युगात आहे. देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही. तो फक्त मी आहे हे तुझ्या आजूबाजूला आहे याची चाहूल देत. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तुम्हालाही अशा प्रकारचे दैविक शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.